अभिनेत्री हिना कुरेशीच्या भावाच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल। 2 तरुणांनी धारदार शस्त्राने केला होता हल्ला। स्कूटीच्या पार्किंगवरून झाला होता वाद। 7 ऑगस्ट रोजी रात्रीच्या 11 वाजताच्या दरम्यान अभिनेत्री हिना कुरेशी हिच्या चुलत भावासोबत 2 तरुणांचा स्कूटी या पार्किंगवरून दिल्लीतील निजामुद्दीन भागातील जंगपुरा भोगल बाजार लेन मध्ये वाद झाला होता। आसिफ कुरेशी असे हिनाच्या भावाचे नाव आहे। आसिफ आणि 2 तरुणात स्कूटी गेटवरून काढून बाजूला उभी करण्यास सांगितल्यावर वाद सुरू झाला होता। पाहता पाहता या वादाने भयंकर रूप धारण केले। 2 तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या जमावाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला। आसिफच्या पत्नीनेही हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला। घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते की आसिफ त्याच्या घराबाहेर उभा होता तेव्हा आरोपी आणि त्याचा साथीदार तेथे पोहोचले। मुख्य आरोपी गौतम वय 18 वर्ष आणि उज्ज्वल वय 19 वर्ष हे दोघे सख्खे भाऊ असल्याचे बोलल्या जात आहे। मृत आसिफ कुरेशीच्या पत्नीचा आरोप आहे की या आरोपींनी नोव्हेंबर 2024 मध्येही तिच्या पतीवर हल्ला केला होता, परंतु नंतर प्रकरण मिटले। गंभीर जखमी आसिफला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। मृतांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की हत्या सुनियोजित कटाचा परिणाम आहे। आसिफचा नातेवाईक जावेद म्हणाला की त्याच्याशी जाणून बुजून भांडण झाले होते आणि यापूर्वी 2दा हल्ला करण्यात आला होता। यावेळी आरोपींनी संधी मिळताच त्याची हत्या केली असा त्याचा आरोप आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे, ज्यामध्ये दोन्ही आरोपी आसिफवर शस्त्रांनी हल्ला करताना स्पष्टपणे दिसत आहेत। हे फुटेज पोलीस तपासात महत्त्वाचा पुरावा ठरू शकते।